टीचर्स बने। नमस्कार, मंडल न्यूजमध्ये मी अतुल चव्हाण आपलं स्वागत करतो। 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतो। आणि या शिक्षक दिनी शिक्षक हा असा व्यक्ती असतो जो तुमच्या आमच्या सर्वांनाच एक चांगल्या मार्गावर नेतो, शिक्षण देतो, वेगवेगळे विषय शिकवतो आणि आपल्याला एक उत्तम सुजाण नागरिक बनवण्याचं कौशल्य आपल्यात तो विकसित करत असतो। आज अमरावतीच्या समर्थ महाविद्यालयात, समर्थ स्कूलमध्ये आपण आलेलो आहे, समर्थ शाळेत आपण आलेलो आहेत। या ठिकाणी माझ्यासोबत हे शिक्षक आज या शाळेतलेच विद्यार्थी आज या ठिकाणी स्वयंशासित शाळा बऱ्याचशा शाळांमध्ये आयोजित केली जाते, ज्यामध्ये विद्यार्थीच शिक्षकाची भूमिका बजावतात आणि नेमकं त्या शिक्षकांच्या प्रती एक संवेदना ते व्यक्त करत असतात। माझ्यासोबत या शाळेचे, समर्थ शाळेचे आज प्रिन्सिपल आहेत। हा विद्यार्थी जो आज इथे प्रिन्सिपल बनलेले आहे, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नेमकी आजची स्वयंशासित शाळा कशा पद्धतीनं ते चालवणार आहेत। माझं नाव प्रणव दरवई आणि आज स्वयंशासित शाळेमध्ये मी मुख्याध्यापक बनला आहे। आज मला माहीत पडेल की जो अनुभव असते मुख्याध्यापकाचा तो नेमका कसा असते आणि ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवलं आहे, जे आपल्यामध्ये विविध कलागुणांचा विकास करते, अशा शिक्षकांमध्ये संधी मिळाली त्याबद्दल मी माझ्या शाळेचे आभार मानतो आणि मी नक्कीच प्रयत्न करेल की किमान चांगली तरी भूमिका मी मुख्याध्यापक म्हणून पार करेल। धन्यवाद। यासोबतच इथे PT शिक्षक पण आहेत, उपमुख्याध्यापक आहेत, व्हाईस प्रिन्सिपल पण आहेत या शाळेचे। त्यांच्याशी जरा बोलूया, तुमची काय भूमिका असणार आहे? नमस्कार, मी श्रीरंग बनस्कर। मला स्वयंशासित शाळेचा उपमुख्याध्यापक बनवण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या शिक्षकांचे आभार मानतो। आणि शिक्षक जेव्हा आपल्याला सांगत असतात तेव्हा आपण त्यांचं ऐकत नाही, पण तेव्हा शिक्षकांना काय अनुभव येतात ते आम्हाला या निमित्ताने कळलं। आणि शिक्षकांचा आदर नाही केला तर शिक्षकांना किती वाईट वाटतं याची जाणीव आम्हाला यावेळेस झाली। त्यामुळे यापुढे नक्कीच आम्ही शिक्षकांचा अजून जास्त आदर करू। धन्यवाद। शिक्षकांचा आदर हा कायमच केलाच पाहिजे, कारण तोच असा व्यक्ती असतो जो आपल्याला आयुष्यात योग्य मार्ग दाखवतो। अजून या मॅडम इथे आहेत। मॅडम, तुमची काय भूमिका असणार आहे आजच्या दिवशी? मी अदिती ढगे, मी पर्यवेक्षिका बनली आहे। आपल्या जो माथने मॅडम आहेत त्या सर्वांना नेहमीच सुंदर गोष्टी सांगत असतात, चांगलं ज्ञान देतात आणि आज मी पर्यवेक्षिका बनली आहे तर मी सगळ्यांना हेच करेल की सगळ्यांना चांगल्या गोष्टी शिकवेल आणि चांगल्या ज्ञान द्यायचा प्रयत्न करेल। धन्यवाद। नक्कीच। तुम्ही काय बनला आहात? नमस्कार, माझे नाव प्रणव विजय पातुर्डे। मी आजच्या स्वयंशासित शाळेचा पर्यवेक्षक बनलेलो आहे। सर्वप्रथम मी आमच्या शाळेचे वंदनीय गुरुजन, आदरणीय शिक्षक वर्ग यांना वंदन करतो व त्यांच्या प्रती मी कसे चांगले काम करू शकेल हे सांगतो। धन्यवाद। ही सर्व मंडळी या ठिकाणी, कोणी पर्यवेक्षक आहे, कोणी मुख्याध्यापक आहे, कोणी उपमुख्याध्यापक आहे, टीचर्स पण आहेत इथे। तुमची काय भूमिका असणार आहे? कुठला विषय तुम्ही आज शिकवणार आहात? मॅथ्स। माझं नाव आनंदी धीरज भिडाणे। मी आज मॅथ्स हा विषय शिकवणार आहे। आज मला माहीत पडणार की मॅथ्स जेव्हा शिकवतात सर तेव्हा त्यांना किती हे करावं लागते, अडचणींचा सामना करावा लागते। स्टुडंट्स कसे त्यांना त्रास वगैरे देतात, म्हणजे सुरू असतं तेव्हाही कल्ला करतात, हे सगळं आज मला माहीत पडणार आहे। तर मी खूप एक्सायटेड आहे याच्यासाठी। धन्यवाद। तुम्ही काय शिकवणार आहात? कुठला विषय शिकवणार आहात? मी मराठी शिकवणार आहे। मी आज तिवारी मॅडम बनली आहे। त्या खूप कष्ट करून आम्हाला शिकवतात, आम्ही ध्यान देऊन ऐकत नाही। आज मी त्यांना शिकवणार आहे असं वाटते मला, त्यांनी पण ध्यान द्यावं। धन्यवाद। इथे आपल्यासोबत टीचर्स पण आहेत। मॅडम, मला असं वाटतं तुम्ही पण तुमचं मनोगत आजच्या दिवशी व्यक्त करावं। शाळेच्या टीचर्स आपल्यासोबत आहेत, काय सांगाल आजच्या या दिवशी? मी आज असं सांगू इच्छिते की आज आमच्या स्वयंशासित शाळेचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी आज खूप उत्स्फूर्तपणे या स्वयंशासित शाळेमध्ये भाग घेतला। आमच्या शाळेची ही परंपराच आहे की दरवर्षी आम्ही ही स्वयंशासित शाळा आयोजित करतो आणि हे विद्यार्थी खूप छान प्रकारे दिवसभर शाळा सांभाळत असतात। आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
यांचा जयंती दिन आहे, त्यानिमित्त मी त्यांना सतशः नमन करते. त्याचबरोबर आज भाद्रपद शुद्ध द्वितीया चक्रधर स्वामी यांचा जयंती दिन आहे, त्यांनासुद्धा मी दंडवत करते आणि या सर्व विद्यार्थ्यांना या स्वयंशासित शाळेसाठी शुभेच्छा देते. मंडळी, स्वयंशासित शाळा ही एक अशी संकल्पना असते ज्यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या भूमिकेत जाऊन वेगवेगळे विषय शिकवावे लागतात, जेणेकरून शिक्षक तुमच्यासाठी आमच्यासाठी खरंच किती मेहनत घेतात आणि कशा पद्धतीनं ते विद्यार्थ्यांना तो विषय शिकवण्यासाठी काय काय त्यांना स्किल वापरावं लागतं, त्यांना स्वतःला किती अभ्यास करावा लागतं याची एक कल्पना विद्यार्थ्यांना यावी म्हणून स्वयंशासित शाळेचं आयोजन दरवर्षी केलं जातं शाळेमध्ये. जे हे विद्यार्थी आज सगळे शिक्षक बनले आहे यातीलच नक्कीच शिपाईसुद्धा आहेत, कारकून असतील, नॉन टीचिंग स्टाफमध्ये पण विद्यार्थी आज क्लर्क म्हणून काम करत आहेत आणि यातीलच हे विद्यार्थी उद्या जाऊन निश्चितच हे भविष्य उज्ज्वल भविष्य घडवतील भारताचं आणि यातील काही शिक्षक निश्चित बनतील, वेगवेगळ्या विषयात पारंगत होतील. या सर्वांना, या टीचर्सला आणि मंडल न्यूजतर्फे सर्व शिक्षकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो, नमन करतो.